हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना? आज आपण ही जी प्लेट तुम्हाला दिसते आहे ना, ही कशाचे वडे दिसते? हे आहेत उपवासाचे वडे. खायलाही खूप छान लागतात आणि कुरकुरीत पण लागतात. ह्या पद्धतीने आपण जर याला करून बघितलं तर एकदम सुंदर आहे. आतमध्ये पण तुम्ही जर बघितलं तर एकदम सुंदर आहेत. पूर्णपणे तळून झाले आहेत, कुठे कच्चे दिसत नाही, काही नाही. जास्त तेल पिलेलं नाही. बघू शकता तुम्ही, हाताला कुठे तेल लागते दिसतंय का? पचपचीत दिसतंय का? आणि त्याबरोबर ही सुंदरशी चटणी आणि तळलेल्या मिरच्या. वा वा, किती छान दिसतंय ना हे. अशा पद्धतीने जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला हे नक्कीच आवडेल. तर हे वडे बनवण्यासाठी काय काय सामान लागतं, काय करावं लागतंय ते आपण बघूया आता. चला तर मग. उपवास म्हटलं की रोज काही ना काही नवीन खायची आपल्याला आवड असते. आता तर नवरात्र सुरू होणार आहेत, तर रोज फराळाला काय करायचं हा एक प्रश्नच असतो. तर बघूया आपण भगरीचे वडे कसे करायचे. त्यासाठी हे सगळं सामान आपण साहित्य घेतलं आहे. 1 वाटी भगर घेतली थोडी भिजवून, 1 वाटी साबुदाणा भिजवलेला, थोडं डेसिकेटेड कोकोनट, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, अद्रक आणि हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये टाकण्यासाठी बटाटा. काही लोकांना पित्त होत असतं, त्यामुळे पित्तासाठी आपण तर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट जर वापरलं तर अतिशय उत्तम आहे. कारण खूप जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो शेंगदाणे जर जास्त खाल्ले तर. चला बघूया. आता आपण हे जे भगर आहे आणि हे साबुदाणा आहे तर आपण ह्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. हे आपण आता ही भगर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि हा साबुदाणा पण याच्यात बारीक करून घेतला. आता आपण याच्यात टाकणार आहोत किसून घेतलेला बटाटा, नंतर पिसून घेतलेलं अद्रक किंवा या जागी तुम्ही ठेचून घेतलं तरी चालेल. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, नंतर डेसिकेटेड कोकोनट आणि शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट आपण थोडंसं जाडसर घेतलं आहे, खूप बारीक केला तर एकदम नंतर खूप सारी कोथिंबीर, कारण कोथिंबीरमुळे जी चव येते ती एकदम भन्नाट असते. आणि मीठ, चवीपुरतं मीठ. याच्यामध्ये तुम्ही थोडीशी अर्धा चमचा किंवा 1 चमचा साखरही घालू शकता. आणि जर तुम्हाला हवं असेल याच्यामध्ये तर थोडंसं दही घालायचं, किंचित, साधारण एवढंच. आता हे आपण सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या हे सर्व सामानाचा मस्त असं आपण हे मळून ठेवलं. आता आपण हे थोड्या वेळ 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. आता वडे म्हणले की त्याबरोबर चटणीही आलीच. चटणीसाठी आता आपण काय काय सामान लागतं ते बघूया. थोडे शेंगदाणे, 7-8 हिरव्या मिरच्या, डेसिकेटेड कोकोनट, जिरे, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता आणि यामध्ये थोडी चिमूटभर साखर. तर आपण आता याची मस्तपैकी चटणी वाटून घेणार. आपली छानपैकी चटणी तयार झाली. ह्या चटणीवर आपण फोडणी पण घालू शकतो. काही जणांना फोडणी देऊन आवडते, त्यासाठी थोडंसं कढईमध्ये, फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल आणि त्याच्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकून वरतून आपण फोडणी आपण जेव्हा खाणार आहोत त्यावेळेस आपण ही चटणी फोडणी देऊनच घेणार आहोत. तर आता आपली वड्याची तयारी करायची. तर आपण आता हे वडे आता थापून घ्यायचे आहेत. आपलं पीठ पूर्णपणे तयार झालं आहे. वडे थापण्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हातावर गोळा घ्यायचा असा. आणि आपल्याला जे आकार पाहिजे आहे, साधारण खूप जाड करायचं नाही, कारण जाड केलं तर थोडं कच्चं राहील आणि जास्त पातळ केलं तर एकदमच कडक होते. म्हणून आपल्याला मीडियम जाडीचे हे वडे तयार करायचे. तर ह्यामध्ये आपल्याला एक नवीन पद्धत आपण बघणार आहोत. आपण मेदूवडे तर नेहमी खात असतो, कारण मेदूवडे आपल्याला हा आवडीचा पदार्थ आहे. आणि तेच मेदूवडे जर आपण उपवासाचे खाल्ले आणि त्याबरोबर चटणी, तर वा, किती छान असेल नाही का? म्हणजे बघा, ह्या पद्धतीने हा मेदूवडा केला. आता याला आपण मध्ये असं होल पाडून घेणार आहोत आणि ह्या पद्धतीने सगळे वडे आपल्याला हे तयार करायचे आहे. आपण सगळे वडे तयार करून घेणार आहोत. आता दुसरा पण एक आपण वडा करणार आहोत. दुसरा पण वडा करून दाखवते. साधारण खूप जाड करायचंच नाही आहे, कारण वडा हा छोटा असेल तर खायलाही छान वाटतं. आता ह्या पद्धतीने वडा केला तर ह्यामध्ये याला मध्ये बोटाने बरोबर छिद्र पाडायचं आहे.
की झाला आपला मेदूवडा तयार। या पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेणार आहोत आणि मग तळणार। अशा प्रकारे आपण हे सगळे वडे तयार करून घेतले। 1 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाण्यामध्ये साधारण 13 वडे तयार होतात। तर आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल ठेवलं आहे। आता आपण वडे तळणार आहोत। साधारण एका वेळेस 2 किंवा 3च तळायचे। चला तर बघू। तेल चांगलं गरम झालं आहे, तर आता आपण याच्यामध्ये थोडा गॅस कमी करायचा। ह्या पद्धतीने आपण एका वेळेस सुरुवातीला 2-3च टाकायचे, कारण पहिल्यांदा कसं असतं तेल जास्त गरम नसतं, त्याचं लेवल थोडीशी कमी असते त्यामुळे। आणि थोडंसं पहिल्यांदा टाकल्यावर लगेच त्याला हलवायची घाई करायची नाही। जसं ते थोडेसे तळले जातात ते हलके होऊन थोडेसे वरती येतात आणि त्याच वेळेस आपण ते तळायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही हे एका वेळेस आपण 2 किंवा 3च टाकले आहेत, म्हणजे साधारण 3च। बघू शकता तुम्ही साधारण थोडासा असा गुलाबीसर रंग आला की आपल्याला हे काढायचे आहेत। एका बाजूने झाले, आता ही दुसरी बाजू आहे ती आपण पलटी करणार आहोत आणि परत तळण्यासाठी ठेवणार। माझा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। कारण कसं असतं ना, मैत्रिणीच मैत्रिणींना साथ देत असतात। एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणींना साथ दिली तर त्या मैत्रिणीचा हुरूप वाढतो आणि तिलाही काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होत असते। म्हणून तुम्हाला हे वडे नक्कीच आवडतील, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कारण आता असे उपवासाचे दिवस सुरू होणार आहेत, 1-2 दिवसच राहिले आहेत, त्यानंतर आपले नवरात्रीचे उपवास चालू होतात। त्या उपवासामध्ये काय करावं हा प्रश्न असतो। काही जण एक वेळेला जेवतात आणि एक वेळेला उपवास म्हणजे संध्याकाळी सोडला जातो, आणि काही जणांचे 9 दिवसाचे उपवास असतात। तर तुम्ही हा जो पदार्थ आहे उपवासाचा तो नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल। लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल आणि हा एकदम कुरकुरीत होतो, खायलाही छान लागतो। बघा आपले मस्त वडे तळून तयार झाले आहेत। किती सुंदर दिसतं ते बघा। आता ह्याचप्रमाणे आपण दुसरेही वडे तळून घेणार आहोत। आता ही आपली शेवटची बॅच आहे। आपले हे शेवटचे वडे आपण आता तळून घेणार आहोत की आपण खायला तयार। बघा ना, तुम्हाला नक्की आवडणार आहे। नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्ही केल्यावर ते वडे कसे झाले हे मला नक्की सांगा बरं का। असंच आपण दुसरा पण एक उपवासाचा पदार्थ बघणार आहोत, पण तो या व्हिडिओनंतर। तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं कोणतं चॅनल आहे माहीत आहे ना, श्रद्धाज किचन। चला बघा, आपले हे वडे आता तळून झाले आहेत, छानपैकी कुरकुरीत झाले आहेत।